याच्याबद्दल पण चर्चा होते, की विशिष्ट पोझिशनमध्ये करावा लागतो शरीर संबंध. अशा याने केल्यानंतर मग तुम्हाला लवकर जास्त चान्सेस वाढू शकतात. पोझिशन मॅटर करत नाही. पेनिस वजनामध्ये डीपली इन्सर्ट होणं खूप गरजेचं आहे. डीपली इन्सर्शन झालं तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु केवळ पोझिशनच महत्त्वाची आहे असं नाही. तर याचबरोबर तुमचा स्पर्म काउंट, मोटिलिटी, ओव्ह्युलेशन होणं याही खूप गरजेचे आहेत. आपण ऑलरेडी ते तर डिस्कस केलेलं सगळ्यात आहे. महत्त्वाचं. नुसती एखादी पोझिशन त्यासाठी कारणीभूत असेल असं बिलकुल म्हणता येणार नाही. आणखी एक गैरसमज काय सांगितला जातो, की शारीरिक संबंध झाल्यानंतर इतक्या वेळ झोपून राहावं तसंच त्याच पोझिशनमध्ये 10 ते 15 मिनिटं. किंवा कमरेखाली उशी घ्या, जेणेकरून ते स्पर्म तुमच्या आतमध्ये पर्यंत पोहोचू शकतील. स्पर्मला गती स्वतःची एवढी असते ना, ते खूप वेगाने जातात. दुसरी गोष्ट गर्भाशयाची एक कॉन्ट्रॅक्टल प्रॉपर्टी असते, म्हणजे सर्विक्स जो असतो गर्भाशय स्वतःही खेचून घेण्याची त्याच्यामध्ये ताकद असते, क्षमता असते. आता जर ओव्हरऑल जो तो पाथवे जर बघितला, म्हणजे ॲक्च्युअल स्पर्म तुमच्या वजनामध्ये पडल्यापासून ते गर्भाशयात एंट्री होईपर्यंत साधारण 13 ते 15 सेंटीमीटरचा पाथवे असतो. झोपायचं असेल तर 10 ते 15 मिनिटं झोपू शकता, परंतु इट इज नॉट नेसेसरी किंवा उशी घेणं असं काही नसतं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहिला असं नाही. स्पर्म वेगवान असतात, गर्भाशयाला पण एक कॉन्ट्रॅक्टल सर्विक्सला प्रॉपर्टी असतात, त्यामुळे प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे हा देखील गैरसमज म्हटला तरी काय हरकत नाही.